नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काल झालेली आहे. उद्या निकाल आहे आणि या गटात आता जी सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे नेमकं कोणत्या गटात काय होईल. सगळ्यांना उत्सुकता आहे. नेमकं कुठल्या गटात काय समीकरण असेल, काय होऊ शकतं. कारण ही करमाळ्या तालुक्यातली आता जी जिल्हा परिषदची निवडणूक झालेली आहे ती म्हणजे इथून पुढं एक वेगळी म्हणजे राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार आहे इथून पुढच्या राजकारणात. मिनी विधानसभा आणि इथून पुढं म्हणजे जी आतापर्यंत जे राजकारण होतं त्याला एक वेगळी दिशा इथून पुढे असणार आहे. याच अनुषंगानं ज्येष्ठ पत्रकार नासिरभाई कबीर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. चर्चा म्हणण्यापेक्षा आपल्या गप्पा आहेत. ह्याच्यात आपल्यावर काही कुठलं पोझिशन नाही, मतदान झालेलं आहे. काय होऊ शकतं, काय एनालाइज असेल यावरती आपण हे गप्पा मारणार आहोत. भाई, पहिल्यांदा काय सांगता मध्ये तुमचं स्वागत आहे. एवढ्या दिवस झालं तुम्ही राजकारण पाहिलंय, नेमकं काय वाटतं ह्या परिस्थितीनुसार? मुळात ही विधानसभेच्या निवडणुकीची ही छोटी निवडणूक म्हणायचं. करमाळा शहर जर सोडलं तर ग्रामीण भागातला सगळा भाग ह्या निवडणुकीमध्ये येतो. त्यामुळे ह्या निवडणुकीला तसं महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये रश्मी बागल ह्या विधानसभा निवडणुकीचे दावेदार ह्या निवडणुकीत उभे असल्यामुळं ह्या निवडणुकीला भलतंच महत्त्व प्राप्त झालं. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये नारायण पाटलांच्या विरोधात संजय मामा शिंदे, त्याचबरोबर रश्मी बागल म्हणजे बागल गट आणि त्यानंतर जयवंतराव जगताप हे तिन्ही प्रस्थापित गट एकत्रित आल्यामुळं ह्या निवडणुकीला म्हणजे महत्त्व प्राप्त झालं. आणि ह्याच्यातून आता निकाल काय येईल ही लोकांना उत्सुकता आहे. मला काय म्हणायचं होतं, ही इथून पुढची एक वेगळी दिशा ह्या अर्थानं म्हणतोय मी. म्हणजे जे एकमेकांच्या विरोधात जे गट होते ते सध्या पुन्हा एकत्रित आलेले आहेत. विधानसभेची निवडणूक पाहिलं त्यावेळेसचं चित्र वेगळं होतं. त्यानंतर नगरपालिका निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा एक वेगळं चित्र होतं. आणि असं सगळे परिस्थिती असताना 2014ची निवडणूक वेगळी झाली विधानसभेची. म्हणजे आमदार होते नारायणआबा पाटील, इथे पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 24ला ते दुसऱ्यांदा आमदार झाले. त्याच्या पाठीमागं जर गेलं तर बागल गट, म्हणजे बागल गटाची सुरुवात ज्या गटातून झाली ती म्हणजे जगताप गट. आणि जगताप गटातून निर्माण होत असताना रश्मीदिदी बागल ह्या आता या निवडणुकीत आहेत पांडे गटातून. त्याच गटात पहिल्यांदा दिगंबररावजी बागल मामा हे देखील त्याच गटात निवडणूक होते. आणि त्यावेळेस योगायोग बघा, जगतापांनी त्यांना मदत केलेली होती. आणि आज पुन्हा जगताप हे दिदींना मदत करत आहेत. म्हणजे एक अंक करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा पूर्ण झाला. इथून पुढे काय राजकारण असेल ही म्हणजे वेगवेगळ्या परिस्थित्या झाल्या त्याच्यामध्ये. जगताप पुन्हा मोहिते पाटील यांच्या बरोबर दिसले, त्याच्यानंतर शिंदे यांच्या बरोबर दिसले, त्यानंतर पाटील यांच्या बरोबर दिसले आणि आता पुन्हा तिथंच आले. इथून पुढचं राजकारण कसं असेल? मुळात अशोकराव तुम्ही जी म्हणताय ते बरोबर आहे. हे काय तत्वाचं राजकारण नाही. बरोबर. जे तो ऍडजस्टमेंटचं राजकारण करतोय सध्याच्या पोझिशनला. आता तुम्ही पाहिलं नगरपालिकेची निवडणूक झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जगताप भाऊंच्या शिंदे सेनेचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर त्यांनी एक वेगळा विचार केला. बरोबर. आता तिथं विरोधक म्हणून सावंत निवडणुकीला उभा राहिले. बरोबर. आता हे सगळं जिरवाजिरवीचं राजकारण. बरोबर. थोडक्यात वचप्याचं आपल्या विशाल परदेशींनी एक एडिंग केलेलं होतं, हे वचप्याचं राजकारण आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांना काय आपल्या पत्रकारांनी बी जरा ट्रोल केलं आणि वस्तुस्थिती ना ही काय नैतिकता किंवा ह्याला धरून राजकारण नाहीच ना. मुळात हे जे राजकारण आहे ती सूड भावनेचं म्हणलं तरी चालेल. राजकीय असाच प्रकार ह्या निवडणुकीतून दिसून येतोय. आता तुम्ही बघा, विधानसभेला संजय मामा शिंदे बागल एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेले होते. बरोबर. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला बागलांनी तटस्थाची भूमिका घेऊन आतमधून नारायण पाटलांना मदत केली, सहकार्य केलं. ती बी मदत करत असताना त्यात बी राजकारण आलं की तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर चालू झाला नाही तर त्यात बी राजकारण येणार, लोकप्रियता कमी होणार. म्हणजे हे जे राजकारण जे चाललंय, आपण हा जर मुद्दा काल जर मांडला असताना आपल्यावर बी टीका झाली असती. कोणाची तरी बाजू घेऊन मांडता. ऐका ना, आपल्याला ऐका,
मुळात आता आपण तुम्ही एका चांगल्या अग्रगण्य दैनिकाचे उपसंपादक म्हणून बरोबर. तुम्ही काम केलेलं आहे. बरोबर. मी जवळजवळ 35 वर्ष झालं वृत्तपत्राचं काम करतो आणि आपण काय कुठल्या गटाला बांधील नाहीच. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आपण जी समोर वस्तुस्थिती जी दिसती बरोबर. तीच सांगतो आपण. आता हे जे आपण सांगितलं ह्याच्यामध्ये चुकीचं काय नाहीच ना. बरोबर. काय चुकीचं आहे? बरोबर. सावंत नगरपालिकेनं तुमचा पराभव केला त्याच्यामुळे आज तुम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. बरोबर. नारायण पाटलाचं आणि तुमचं समझोता झाला नाही बरोबर. समाधानकारक. त्याच्यामुळं आज तुम्ही त्यांच्याविषयी त्यांना टार्गेट केलं आणि आज तुम्ही सगळ्या भाषणातून ते चाललंच आहे ना. बरोबर. हे दिसतंय नाही. बरोबर. बरोबर. ह्याच्यामध्ये आपण असं वेगळं असं काय बोलतच नाही ना. बरोबर. आणि त्यांनी जरी आपल्याला जरी सांगितलं की हे वेगळ्या भावनेतून बोलतात पण असं काय नाही. त्यांच्या मनात सुद्धा दिसताना वाटतं, चित्र तसं आहे. हा. बरोबर आहे. बोलत मनातून त्यांना सुद्धा वाटत की हे सांगतात ही बरोबरच आहे. बरोबर. बरोबर. आता काल जी निवडणूक झाली म्हणजे त्याच्यात नेमकं चित्र काय असू शकतं आपण गटावाईज चर्चा करूया. हो, हो. आपण सुरुवातीला म्हणजे मी गटावाईज का म्हणतोय हो. यावेळी, भाऊंनी शेवट तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर ती थेट उघडपणे त्यांचा पाठिंबा झाला. बरोबर. त्याच्याशिवाय काल भाऊ ज्या तळमळीने ते पळताना दिसले, हो, फिरत होते असं मला अनेक बूथवरती त्यांनी गेले भेटी दिल्या. नेमकं पांडे गटातली काय आपल्याकडे 6 जे जिल्हा परिषदेचे गट आहेत ते आपण पहिल्यांदा पांडे गटाची चर्चा करूया. अगदी नेमकं बरोबर. पांडे गटात काय होऊ शकतं? कसं आहे जेवढे आपले हे जे 6 गट आहेत त्याच्यामध्ये पांडे गट आहे, वीट गट आहे, त्याच्यामध्ये तुमचं वांगी आहे, केम आहे. त्याच्यानंतर केम आहे चिकलठाण. आणि चिकलठाण गट आहे. पण सगळ्यात हाय व्होल्टेज जी निवडणूक जी झाली ती पांडे गटात झालेली. बरोबर. आणि आपल्या तालुक्याच नाही तर सगळ्या जिल्ह्याचं लक्ष त्या पांडे गटावर लागलं. बरोबर. त्याचं कारण असं की आज महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रांतिक उपाध्यक्ष बरोबर. रश्मी बागल ह्या तिथं उभा राहिलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे ह्या निवडणुकीला तसं महत्वच आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला नगरपालिकेमध्ये मातब्बर जगताप गटाचा ज्यांनी पराभव केलेला होता ते सावंत गट तो त्यांच्याशी टक्कर देतो. बरोबर. त्याच्यानंतर बागल गटाच्या बरोबर असलेले संतोष वारे बराच कालावधी त्यांनी ते बागल गटाबरोबर घालवलेला आहे आणि ते तिथं उभा राहिलेले असल्यामुळं 2 खासदारांच्या सभा झाल्या. हा. आणि असं कुठं बघितलंय का तुम्ही की बाबा साधे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खासदारांनी येणं, बरोबर. तिथं बैठका घेणं, सभा घेणं ही किती मोठी निवडणूक झाली. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं ही जी निवडणूक जी लढली जाते ह्याच्यामध्ये असा प्रकार आहे की रश्मी बागल गड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून बघितलं जात आहे. बरोबर. भाजपच्या दृष्टिकोनातून रश्मी बागल ह्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षाचे दावेदार आहेत. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीला महत्व होतं. आणि हे सगळं जे चाललंय आता तसं जर विश्लेषण जर आपण ह्या निवडणुकीचं जर केलं तर हा पांडे गट म्हणजे पूर्वी रायगाव गट म्हणून ओळखला जायचा. बरोबर. आणि ह्या गटामध्ये बागलांचा बालेकिल्ला दिगंबर बागलांचा हा म्हणजे घरचा मतदारसंघ असा समजला जायचा. बरोबर. आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस दिगंबर बागल पूर्वी जी राजकारण ह्या गटामध्ये करायची ते म्हणजे जीवाभावाचं राजकारण होतं. पण अलीकडे असा प्रकार झालेला आहे की आता रश्मी बागल ह्या वरती राज्याच्या लेवलमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा संपर्क कमी झालेला आहे. बरोबर. आता हे काल जे आपण चित्र बघितलं बरोबर. गावोगाव. दुसरी गोष्ट जो संतोष वारे म्हणून जो उभा राहिलेला आहे तो पूर्वाश्रमीचा बागल गटाचा माणूस. त्यांनी बागल गटाचे कार्यकर्ते हाताळलेले आहेत पूर्वीचे. आणि त्यांनी ते मध्ये आलेला पूर त्याच्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना केलेली मदत, गावोगावात जाऊन त्यांना कोविडच्या वेळेला केलेली मदत, ते म्हणजे त्यांनी कार्यकर्ते जमवलेले. आणि प्रामुख्याने नाही म्हणलं तरी ह्याचा फटका आहे ना ह्या निवडणुकीत. आता ह्या गटातल्या निवडणुकीचा यश अपयश हे खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने वारेच्या भोवती फिरते. बरोबर. म्हणजे वारे किती मतं घेतील त्यावरती बरेच कुणाचं घेतोय. मी असं म्हणणार नाही की ते दिदींच घेईल किंवा सावताच घेईल असं म्हणणार नाही. पाटील यांच्या बरोबर बी त्यांनी विधानसभेत काम केलं, लोकसभेत त्यांच्या बरोबर होते ते नक्कीच. आणि सुरुवातीला जगतापांनी त्याला सपोर्ट केलेला होता. बरोबर. तुम्ही जर त्यांच्या पॉम्पलेटवर जर पाहिलं तर मोठ्या साहेबांचा फोटो होता, बरोबर, भाऊंचा फोटो होता. बरोबर. म्हणजे हे असं सगळं समीकरणच बदललं ना ह्याच्यामध्ये. बरोबर. आणि सावंत गटाचं जर म्हणलं तर सावंत गट चे म्हणजे आता जे उभा राहिलेले आहेत
राहुल सावंत यांच्या मिसेस मंडळी, त्यांचे जी वडील आहेत भोजराज सुरवशी, माहेर त्यांचं थोडक्यात. माहेर थोडक्यात, आणि स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत त्यांचा सुद्धा हा रायगाव गट पूर्वाश्रमीचा एक वेळेला, आता मला सण सांगता येणार नाही, परंतु ते सुद्धा ह्या गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते. बरोबर. मला एक असं म्हणायचंय, हा बागल गटाचा बालेकिल्ला आहे, पण त्याच्यावरती तेवढाच बालेकिल्ला करण्याचा प्रयत्न सावंत देखील करत आहेत. केलाय ना. हे अजून सुद्धा त्यांचे तसे प्रयत्न आहेत. म्हणजे कालच्या निवडणुकीत मी अनेक बूथवरती फिरलोय बरं का काल, म्हणजे माझं गाव त्याच गटात येतं. मी काही बूथवरती पाहिलो तर ह्या गटात, म्हणजे मी कालच्या एका विश्लेषणात सांगितलं होतं की जी सावंत यांनी जी बूथ यंत्रणा लावली ना, खरंच करमाळा तालुक्यात इतर राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. किती सूक्ष्म बूथ यंत्रणा असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावंत आहेत. म्हणजे केडर बेस होण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि ह्याचा फटका नेमका कुणाला बसेल? अगदी तुम्हाला सांगू का, आता तुम्ही ही एकदम चांगला प्रश्न विचार. मी सुद्धा काल मांगीला गेलो, त्याच्यानंतर वडगावला गेलो, म्हणजे ह्या पांडे मतदार गटातच मी सुद्धा फिरलो, कारण इथं निवडणूक चुरशीची असल्यामुळे. त्यानंतर पुनवरला गेलो, जातेगावला गेलो, पांड्याला गेलो, तर मला तिथं जिथून आपण एंट्री करतोय तिथं मला सावंत गटाचे 2-3 कार्यकर्ते प्रत्येक बूथवर मला दिसले. बरोबर. आणि ती त्यांची जी तुम्ही जी म्हणले ती अगदी बरोबर आहे. त्यांनी जी बूथ वाईज, गाव वाईज जी यंत्रणा उभी केलेली होती त्याला तोडच नाही. बरोबर. एक वेळेस मला भाजपची आठवण झाली. बरोबर. भाजप जसं ते काय वॉर्ड वाईज जी त्यांची यंत्रणा असायची बूथ वाईज, तशी यंत्रणा मला त्यांच्याकडे दिसली, पण किंबहुना दुसरीकडे मला हे दिसले नाही. बरोबर. म्हणजे इथं बघा, इथं काय वेगळं चित्र जर दिसलं, म्हणजे इथं पाटील गटाची त्यांनी मदत घेतली. करमाळा तालुका विकास आघाडीकडून ते उमेदवार होते आणि पाटील यांचा सुद्धा इथं मतदार आहे. पण सावंत यांनी सगळी स्वतःची यंत्रणा तयार केली. पाटील गटाची सुद्धा मला एवढे माणसं पळताना दिसली नाही. बरोबर. आता त्याच्यात कसं झालं, पाटील गटाची यंत्रणा न दिसायचं कारण म्हणजे असं आहे की ते कुठल्या पक्षाचा त्यांना सपोर्ट नव्हता, किंबहुना त्यांनीच घेतलेलं नव्हतं. आता त्याच्यामुळं त्यांना सगळीकडे फिरायचं होतं. बरोबर. त्यांचं एकतर ते एकटे होते, एकला चिरोलीची त्यांची भूमिका होती, त्याच्यामुळे त्यांना ती सगळीकडे बघायचं होतं. स्वतः त्यांनी 6 गट लढवलेले होते, 12 पंचायत समितीचे गण लढवले होते, त्याच्यामुळे त्यांनी ज्याच्या जबाबदारीवर ज्याला त्याला तो गट वाटून दिलेला होता. बरोबर. पांडे गटाचं आपण विश्लेषण पाहिलं, तसं जर चर्चा करायची म्हणलं तर एकाच गटावरती अर्धा तास जाईल. मात्र पांडे गटात नेमका निकाल काय येईल ते उद्या समजणारच आहे. मात्र हा निकाल सर्वांचं लक्ष वेधणारा निकाल असेल 100%. त्याच्यानंतर आता आपण अलीकडे येऊयात, वीट गट देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तिथं गणेश चिवटे आणि राजे भोसले, म्हणजे करमाळा तालुका विकास आघाडी आणि भाजप यांच्यातील लढत होती. नेमकं तुम्हाला कसं चित्र वाटतं ह्या गटातलं? आता तिथं कसं झालेलं होतं, गणेश चिवटेनी माझ्या माहितीप्रमाणे तिथं वर्ष ते 1.5 वर्ष झालं त्यांनी स्वतःच तयारी केलेली होती. त्यांनी गावोगाव, कुणाला पानंद रस्ते, वैयक्तिक स्वतःच्या खर्चातून सुद्धा त्यांनी कुठं बोर दे, कुठं रस्ता तयार कर, किंवा शासनाच्या विविध स्कीम मधून वाड्या वस्तीवर रस्ते दिलेले होते. त्याचबरोबर त्यांचा जे स्वतःचा जे उद्योग आहे, तसं तर राजे भोसले सुद्धा त्याच उद्योगात आहेत, दुधाच्या, आणि गणेश चिवटे सुद्धा दुधाच्याच धंद्यामध्ये आहे. परंतु सध्याच्या पोझिशनला जिल्हा दूध संघाची परिस्थिती नाजूक झाली. त्या मानाने गणेश चिवटेची जी दुधाची डेअरी आहे ते चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळं त्याला शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडले गेलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा संपर्क दांडगा होता. सुरुवातीला आरक्षणाच्या अगोदर ते स्वतःच उभारणार होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस पासूनच तयारी केलेली होती. आणि तसा आरक्षण महिलांचं आल्यामुळे त्यांनी मंडळीला उभं केलं. पण राजेंद्र भोसले हे निवडणूक लागल्यावरच उभा राहिले ना, तसे गणेश चिवटेने सुरुवातीपासून. आणि त्याच्यात माजी आमदार संजय मामा शिंदे आणि बागल यांची देखील त्यांना तिथं मदत मिळेल, त्याचा देखील त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय ह्याच्यातली जी गावं आहेत ना, म्हणजे आपण वीटचा जर इतिहास जर पाहिला पाठीमागचा, तर वीटमध्ये एक अशी लोकांची मानसिकता आहे, स्थानिक उमेदवाराला ते कायम प्राधान्य देत आलेले आहेत. त्याचा देखील तिथे किती परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र बाकीचे जे गाव आहेत, हिवरवाडी आहे, त्यानंतर खाली
हिसरे हे गाव आहे, देवळाले गाव आहे, ह्या गावात मात्र ती कव्हर होईल अशी एक चर्चा आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर तिथं चिवटेंच्या बाजूने हा विजय सोपा आहे असं देखील आहे. बरोबर आहे ना. आता कसं होतं, विधानसभेच्या वेळेला चिवटेंनी संजय मामाला साथ दिलेली होती आणि नाही म्हणलं तरी ह्यांचा हा जो गट आहे त्या गटामध्ये संजय मामा शिंदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा उपयोग चिवटेंना होणार. बरोबर. बरोबर. आता दुसरीकडे जाऊयात आपण पुढं. कोर्टी गट आहे. कोर्टी गटात बी दुरंगी लढत झाली. तिथं सविता देवी राजे भोसले यांनी माघार घेतली. हे शेवटचं जे चित्र पाहिलं आपण. पण तिथं ऍडव्होकेट नितीनराजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजे भोसले आणि बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांच्यात लढत झाली. नेमकं तिथलं कसं चित्र असेल? आता तिथं कसं आहे बरं का, त्याला निकालच जाहीर करायला काय अडचण नाही. बरोबर. मुळात तिथं सुभाष गुळवेंचं खूप मोठ्या प्रमाणात काम आहे. त्याचबरोबर त्यांना दोन्ही तिन्ही गटाचा मिळालेला पाठिंबा ह्या दृष्टीने ते त्यांचं फक्त आता मताधिक्य किती होतंय आणि अधिकृत निकाल एवढं तिथं लक्षात आता येण्यासारखी गोष्ट आहे. राहता राहिला ज्या त्यांचे विरोधक होते सविता देवी राजे भोसले त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी तन मन हे काम केलं. इथं आणखी एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल नासिरभाई, कारण तिथं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी तिथंच त्यांची भूमिका स्पष्ट केली होती आणि इथं ती भूमिका स्पष्ट करत असताना ह्यांची मोहिते पाटील त्याच्यानंतर नारायणआबा पाटील ही एकमेकापासून दूर कसे गेले हे त्याचं सगळं त्यांनी तिथे सार सांगितला होता. पहिलं भाषण त्यांचं असं झालं, आक्रमकपणे मांडली होती त्यांनी भूमिका. त्याचा देखील किती परिणाम होईल हे देखील खूप महत्वाचं ठरणार आहे. कारण सुभाष आबा गुळवे असतील आणि माझे आमदार जयवंतराव जगताप असतील यांचं खूप असे चांगले संबंध आहेत सुरुवातीपासूनचे. त्याचा परिणाम तिथं होऊ शकतो. कारण कात्रज मध्ये जी लकडे कंपनी आहे ही सगळी भाऊंशी जोडून आहे, त्याचा तिथं परिणाम होईल असं. त्या भागामध्ये जगताप गट तसा प्रभावी आहेच. आणि जगताप भाऊंचं कसं आहे, आजही जरी त्यांच्याकडे कुठली सत्ता जरी नसली तरी जी कॉपरेटिव्हच्या माध्यमातून जी सोसायटी आहेत त्या सोसायटी प्रामुख्याने जवळजवळ 90% भाऊंकडे आहे. बरोबर. मग त्या सोसायटीच्या माध्यमातून एक जरी सोसायटी जरी पकडली त्या सोसायटीमध्ये 15 सदस्य असतात. त्या 15 सदस्याच्या दृष्टीने त्यांना सोपं आहे. त्यांना असलेलं संघटन, त्याच्याशी जोडले गेलेले कार्यकर्ते, ते कार्यकर्त्यात जर विचार केला तर जगताप गट हा प्रत्येक गावामध्ये आहेच. बरोबर. आणि तो निर्णायक मतदान आहे आता सध्याच्या दृष्टीने. बरोबर. त्याचा फायदा गुळवेंना 100% होणार. आणि दुसरी गोष्ट इथं आणि आणखी एक राहिलं की योगिता राजेजी भोसले आहेत हे नौके उमेदवार आहेत. मला तेच हे सुरुवातीला त्यांनी भूमिका बदलली गेली त्यांची. ते सुरुवातीला संजय मामाकडून उभा राहणार होते, परत त्यांनी ती बदलून इकडं आमदार नारायण आबाकडे गेले. हे लोकांना असं अचानक पटत नाही ना. म्हणजे सुभाष आबांवरती कुठल्या मुद्द्यांवर टीका करायची ह्याचं ठोस कारण ह्यांच्याकडे नव्हतं. आणि नितीनराजे भोसलेंना लोकांनी निवडून का द्यायचं ह्याचं बी ठेस. आणि नवीन आहेत ना ते, म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यांनी त्यांचं नजरेत भरणार असं कुठं काम बी नाही त्या मतदारसंघात. जसं सविता देवीचं होतं, फक्त आबांनी त्यांना उमेदवारी दिली एवढाच त्यांचा प्लस पॉईंट. बरोबर. काय असेल तर आबाच्या भरोश्यावर त्यांना मतं पाडणार. बरोबर. आता आपण खाली येऊयात. चिकलठाण गट, तिथं सुद्धा खूप महत्वाची निवडणूक. वामनराव बदे यांचे चिरंजीव प्रमोद बदे आणि प्रशांत पाटील संजय मामा शिंदे यांचे उमेदवार होते. ते म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्या गटात सुद्धा खूप लक्षवेधी अशी निवडणूक आहेत. कारण तिथं केडगाव ह्या गावाने बहिष्कार टाकलेला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आमदार नारायणआबा पाटील यांनी केडगाव मध्ये भेट दिली होती आणि त्यामुळे तिथं जे काय 100 का 150 मतदान तिथं सुद्धा काय चित्र असू शकतं. बरोबर. आता चिकलठाण गटावर एक तर सुरुवातीपासून ते सर्वसाधारण गट असल्यामुळं बरेच रथी महारथी मातब्बर लोक तिथं उभारणार होते. म्हणजे किंबहुना नेत्यांची मुलंच तिथं उभारणार होती. बरोबर. परंतु नंतर युती फेस काढल्यामुळे, भाऊंची आणि आबाची युती फेस काढल्यामुळं सर्वसामान्य आणि त्या परिस्थितीमध्ये संजय मामा शिंदेकडे असलेले बदे ते आबाकडे गेले. आणि साहजिकच आहे, आता सध्या सगळ्या राज्यात माहोल तीच आहे, जो जिकडे जाईल त्याला तिकीट लगेच मिळतं. त्या पद्धतीने आबांनी त्यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली. म्हणजे तिथं बघा त्या गटात जी गाव येतं वाशिंबे गाव, त्यांच्याची नवनाथ जोड सारख्या कार्यकर्त्याला खाली नाराज झाले ना. मला कळलं की ते कुठं प्रचारात फिरले नाही. मग त्याला त्यांची मनधरणी केली, विरोधींनी केली, सत्ताधाऱ्यांनी केली, पण ते शेवटपर्यंत फिरले नाहीत असं मला कळलं.
मग आता ते मताधिकेतून काय ते दिसेल तो भाग निराळा. परंतु तिथली जी निवडणूक आहे ही 2 युवकामध्ये झालेली आहे. ही अत्यंत चुरशीची निवडणूक झालेली आहे. आता जनता जी काय मतदान केलंय तेच जनतेच्याच हातात आहे आता त्या संदर्भात. आज आपण भाकीत करणं काही योग्य नाही. बरोबर बरोबर. अजून त्याच गटाचा जर विचार करायचा म्हणलं तर त्याच गटात उमरड हा गण आहे. तिथं माजी सभापती अतुल पाटील यांच्या मंडळी इथे होत्या. मात्र त्यांचा विजय होऊ शकतो अशी एक चर्चा आहे. कारण त्यांचं कोंडेज आहे, कुंभेज आहे, त्यांच्या हक्काची गावे. देवकर सर, देवकर यांच्या मंडळी होत्या. मुळात कसं आहे, आता पाटलांचं डबल उपमहाराष्ट्र केसरी ही पूर्वी सभापती होते आणि थोडं जातीचं समीकरण जरी पाहिलं आपण तर तिथं त्या पद्धतीने जास्त आहे. आणि तो जो इलाका आहे तो इलाका पूर्णतः नारायण आबांचा आहे. तिथं त्यांचे हक्काचे मतदार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय ना तर त्यांचा विजय सुकर आहे तिथं. आणि काही विषय नाही. ह्या गटात चिकलठाण गण होता. तिथं मला वाटतं कोणतरी सरडी उभा राहिले, त्यांच्या मिशेस उभा राहिले. आता तिथली मला काय एवढी परिस्थिती माहिती नाही, पण मी असं ऐकतोय की त्यांचं सुद्धा चांगलं आहे. म्हणजे कारण तिथले त्यांचे चंदू काकाचे जे विरोधक आहेत पारंपरिक, त्यांच्या सुद्धा तोंडात न आलं की चांगलं त्यांचं म्हणजे झालेलं आहे. तिथं सुद्धा ऐन वेळे मला वाटतं गव्हाणे तिकडे गेले. आदिनाथ कारखाने जे किरो गावाने म्हणून आहेत ते बागलघाटात होते. गावाने भाऊसाहेब ते त्यांच्या भावाच्या मिसेसला उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी नारायण आबाकडे प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरेच असे गट इकडे तिकडे झालेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आता आपण वांगी गटात येऊया, जो आमदार नारायणआबा पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो कायम. आणि ह्या गटात सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. तिथं निळकंठाप्पा देशमुख आणि गोडसे म्हणून दीपाली गोडसे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांच्यात ही लढत झाली. तर तिथं आता तिथं नारायण आबा पाटलांनी काय केलं, नौखा उमेदवार दिला. आता इथं जी युतीमार्फत जी निवडणुकीला उभा राहिलेले आहेत निळकंठाप्पा देशमुखांचे मिसेस म्हणजे वहिनी साहेब, ते तसे प्रस्थापित आणि जुन्यात. निळकंठाबांनी गेले 9 वर्षापूर्वी जी झालेलं होतं निवडणूक, त्याच्यामध्ये ते स्वतःच सदस्य होते. त्याच्यामुळं नवीन विरुद्ध जुना असा तिथं सामना झालेला आहे. आणि बोला ना, तिथं विशेष म्हणजे मोहिते पाटील समर्थक आहेत देशमुख कंपनी, त्यांचा देखील तिथे निर्णायक आहे ना. आणि तिथं सुद्धा खूप चुरशीने निवडणूक झाली. परंतु तिथं कसं आहे अशोकराव, तिथं तो जो बालेकिल्ला आहे तो नारायण आबाचा आहे. लवे आहे, शेलगाव आहे, दहेगाव आहे. थोडं गाव आहे ना त्यांचं, मला जरा तिथं जरा पारडं जड वाटतंय त्या गोडशेंचं. एक तर त्यांचं प्लस पॉइंट म्हणजे नवीन उमेदवार उरी पाटी, आणि दुसरी गोष्ट नारायण आबाचा असलेला बालेकिल्ला. कारण आजपर्यंत इतिहास तुम्ही अशोकराव आता जी निलकंठ देशमुख जी होते, की जे सदस्य झालेले होते ते नारायण आबाच्या पाठिंब्यावर झालेले होते. असा प्रकार आहे. आणि प्रामुख्याने मला वाटतं जीवरचा भाग त्याच्यात येतो. जीवर गाव त्याच्यातच आहे ना. पण एक आहे बरं का याच्यात, जीवर मधला पोल कमी झालेला आहे. म्हणजे जर एकूण जर मी काय आकडेवारी अजून व्यवस्थित पाहिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार तिथलं जीवर मधला हा पोल कमी झालेला आहे. पण त्यात प्लस पॉइंट असा आहे की शेटपळगाव, जे बागल यांचं पूर्वीपासून मानलेलं गाव जातं, ते गाव ह्यावेळेस शेटपळगाव हे वांगे गटात गेल्यामुळे तिथं काय परिणाम होईल हे बघावं लागेल. मात्र जीवर गणातला जे उमेदवार आहे लबडे म्हणून, त्यांची काही शक्यता वाटत नाही. म्हणजे तिथं जरा थोडं आहे, ठोंबरे उमेदवार आहेत गणात. म्हणजे गटात सुद्धा तसंच वातावरण राहील. जर समजा वांगी गणातून जर निळकंठाप्पा देशमुख यांना जर साधारण 2000च्या पुढे जर मताधिक्य मिळालं तर मात्र तिथं चित्र वेगळं होऊ शकतं. पण तसं चित्र नाही वाटत तिथं. नाही, बरोबर. मी तसं ऐकून आहे, तिथल्या लोकांची वगैरे माझी चर्चा झाली. तर मलाही तसंच शेवट निकाल आहे, शेवट जनतेच्या हातात आहे. हे काय चर्चा आहे ते आपण नुसतं निरीक्षण करतोय आणि लोकांची जी मतं आपल्यापर्यंत आलेली असतात ते प्रकट करतोय. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो गट आहे तो म्हणजे केम गट. केम गटाकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण तिथं अजित तळेकर, जे मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात, मोहिते पाटील आणि नारायणआबा पाटील, जयवंतराव जगताप यांच्यात भिनसलेलं असलं तरी सुद्धा अजित तळेकर हे नारायणआबा पाटील यांच्या बरोबर गेलेले आहेत आमदार. त्याच्यामुळे तिथं काय चित्र होऊ शकतं, तुमचा काय अंदाज आहे? आता तिथं काय झालं,
हे जे तळेकर कंपनी जी आहे, तळेकर ही पूर्वाश्रमीची मोहिते पाटलांची बरोबर. ह्या तिथं आपले निवडणुकीमध्ये अमरजित साळुंके बी हा. गणात आहेत. आहेत ना. आता तिथं प्रकार असा झाला, तळेकर हम्म. आबांच्या बाजूने निवडणूक रिंगणात उतरल्यामुळं हम्म. आणि आबांचा आणि मोहिते पाटलांचा ह्या निवडणुकीत दुरावा निर्माण झाल्यामुळं मोहिते पाटलांनी तिथली निवडणूक प्रतिष्ठेची केली. बरोबर. मला माहिती अशी मिळाली की तिथं खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे 1, 2, 3 वेळेस येऊन गेले तिथं. बरोबर. आणि त्यांनी तिथं म्हणजे तिथल्या लोकांना तळेकरांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं, बरोबर. बैठका घेतल्या. बरोबर. आता इथं आपल्या वृत्तपत्रात किंवा तुमच्या मीडियामध्ये कुठेही आलेलं नाही, बरोबर. परंतु ही Silent काम वस्तुस्थिती केलं. आहे. सायलेंट काम केलं, कारण त्यांची जिव्हारी लागले बरोबर. की ही आपला माणूस असताना गेल्या वेळेस अनिरुद्ध कांबळे म्हणून जी सभा अध्यक्ष केलेलं होतं, ही केवळ अजित तळेकर मुळेच त्यांनी केलेलं होतं. त्यांना किंबहुना त्यांच्याकडे तो माणूस होता बरोबर त्या कॅटेगरी मधला, तरी पण त्यांनी ते केल्यामुळं आणि हा असा प्रकार झाल्यामुळं त्यांचं मत असं होतं की यांनी आमच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. बरोबर. जसं त्यांनी पॅटर्न सविता देवी तुमच्या सविता देवींचा राबवला, मग तिथं ती त्यांना थोडं त्यांचं काय इंटरनल ठरल्यामुळं वायरनं सुद्धा सोडला. हो, हे असा प्रकार झालेला असल्यामुळे ते त्यांची जिव्हारी झालेलं आहे. बरोबर. आता तिथं कसं आहे, आता येणारा काळच आपल्याला सांगेल की नेमकं तिथं काय होतं. तिथं आणखी एक महत्वाची जी गोष्ट आहे ना, तिथं अण्णासाहेब पवार त्यांच्या मंडळी सुद्धा आहेत. ते पूर्वाश्रमी जगताप, त्याच्यानंतर शिंदे आणि आता शिवसेना बरोबर धनुष्यबाण या चिन्हावर आहेत. ते सुद्धा किती मतं घेतील हे पाहू लागेल. बरोबर आहे. यामध्ये आणखी एक बरं का बाई, म्हणजे एक जी नेरेटिव्ह जी मांडलं जातं की मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करत नाही, मात्र प्रॉपर केम ह्या गावात माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे सागर दोंड असतील, त्यांची सुद्धा तिथं कंपनी आहे. त्याच्यानंतर कंदरमध्ये सुद्धा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचप्रमाणे आवाटीत ही सगळी जगताप यांना मानणारी इथं मोठा वर्ग आहे. तो नेमका काय भूमिका घेईल आणि मतात त्यांनी जर दाखवलेलं असेल तर चित्र जरा थोडं बरोबर. आता गाव खेड्यात कसं असतं अशोकराव, ही सगळं जी चालतं ही शहरात चालतं. बरोबर. ग्रामीण भागामध्ये हे असं काय प्रकार चालत नाही. एकतर मुळात मोमेडियन समाज हा छोट्या प्रमाणात असतो. एका गावात 1 किंवा 2 घरं असतात आणि त्यांना कसं आहे, जी मोठा समुदाय आहे त्यांच्याशी लागूनच त्यांना राहावं लागतं. तुमचे आर्थिक संबंध किंवा जे काय आहे प्रकार हे सगळं त्यांना लागूनच करावं लागतं. त्याच्यामुळं तिथं माझ्या माहितीप्रमाणे ते भाजप असं काय मानत नाहीत. कारण अनेक ठिकाणी मी पाहिलं, म्हणजे कमळाला सुद्धा मतदान केलं बरोबर ग्रामीण भागात. बरोबर. परंतु शहरामध्ये तसं होत नाही. त्याचं एकच मेव उदाहरण आम्ही बघितलं, नालबन. बरोबर. हो, 2000 मतदारांपैकी अशोकराव तिथं 1900 पैकी 1100 मतदान मुस्लिम समाजाचं आणि शौकत बहिले पडले 400 मतदान. बघा कसा प्रकार. तुम्हाला एक आठवण करून देतो, आपण केम गटाची चर्चा करतोय. तुम्ही लोकमतला एक बातमी दिली होती, निवडणूक जाहीर होण्याची ज्या चर्चा होत्या त्यावेळेस केम गटातून अमरजित साळुंके हे उमेदवार असतील. अरे आज ते खरं झालंय की झालं ना. आता आमचं दृष्टिकोन असा होता की ते जिल्हा परिषदला उभं राहतील, परंतु आरक्षण बदललं गेलं, महिलांचं आलं, तरी पण माझ्या माहितीप्रमाणे मला असं कळलं होतं की त्यांचे मिसेस उभारणार आहे. परंतु नंतर परिस्थिती अशी काही निर्माण झाली, मग त्यांना ती खाली गणात उभं राहावं लागलं आणि त्यांनी सुद्धा चांगली फाईट दिलेली आहे असं मी ऐकतो. बरोबर. नाही त्यांना मोहिते पाटील यांनी त्यांच्यासाठी केलं ना. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं केम गटासाठी ते तळेकरांच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे, तसंच अमरजित साळुंके यांना विजय करण्यासाठी देखील त्यांनी प्रतिष्ठापनाला लावलेली आहे आणि त्याच त्यांचा किती परिणाम होईल यावरती बरंच आहे, प्रश्नच नाही. आणि सध्याच्या पोझिशनला मोहिते पाटलांनी त्यांच्याकडेच नेतृत्व स्वीकारलेलं आहे आता, त्यांच्याकडे दिलेलं आहे तालुक्याचं, असंही मी ऐकलं. बरोबर. एकूणच जर आपण पाहिलं, आपण 6 गटाची जी चर्चा केली, 1 गटाची मात्र आपण अधिकृतपणे फक्त घोषणा बाकी आहे. जी चर्चा आहे त्याच्यानुसार गुळवे हे उमेदवार सध्या पोझिशन मध्ये आहेत, विजयाच्या दिशेने आहेत. फक्त लीड किती घेतील हे पाहावं लागणार आहे. मात्र एक यातून सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे, उद्या निकाल काय असेल तो येईलच, मात्र ही निवडणूक
प्रतिष्ठेची झालेली आहे आणि त्यानंतर जी चर्चा होती ते मात्र येणारा काळ हा करमाळा तालुक्याच्या राजकारणात नवीन समीकरण, नवीन दिशा देणारा काळ ठरेल असं म्हणावं लागेल. कारण सगळ्यांबरोबर युत्या आघाड्या सगळं करून थांबलेले आहेत. झालेलं फक्त आता एकच राहिलेलं आहे आणि ते बी भविष्यात, म्हणजे हे विधान करणं जरा धाडसाचं विधान आहे. पाटील आणि शिंदे हेच एकत्रित यायचं राहिलं. आता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ऐका, हे जे आता तुम्ही सांगितलं प्रत्येकाने एकमेकाच्या विरोधात असलेले एकत्र आलेले, पण हा प्रकार विधानसभेला होणार आहे का नाही होणार. अशी जनता विचारते. अजिबात होणार. आणि ह्याचा परिणाम अशोकराव त्या निवडणुकीत दिसून येईल तुम्हाला. बरोबर 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 आहे. नॅरेटिव्ह आहे बरोबर त्या बाबतीत. बरोबर. एक आहे भाई, आपण या ठिकाणी जी चर्चा करत आहोत, उद्याच्याला निकाल आहे. निकाल काही येणं येईना, आपण ते पाहणं आवश्यक हो, आहे आणि जो निकाल येईल तो स्वीकारणं बी आवश्यक आहे. 100%. कारण हे शेवट जनतेचा कौल असतो. काय जनतेचा कौल, बरोबर. अनेकांच्या मनात काय प्रश्न असतील. तुम्ही सुद्धा म्हणजे आपण जे प्रेक्षक पाहतात त्यांना सुद्धा आपण आवाहन करतो, नेमके तुमच्या भागातले काय परिस्थिती आहे हे आम्हाला कळवा. मात्र एक आव्हान आपण असं करूयात की करमाळा तालुक्याचा विकास होणं खूप आवश्यक आहे. बरोबर. कायम गटातटावरती हे राजकारण चालतं. मात्र करमाळा अजितदादांनी 3,500 कोटींचा निधी दिला, हो. हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आता भाजप इथे बळ देणार आहे, आपण हे देखील ऐकतोय. आबांची जरी ही एकाकी लढत असली तरी सुद्धा आबा सुद्धा विकासाच्या दृष्टीने काहीतरी पाऊल उचलतील अशी चर्चा आहे. चर्चेच्या शेवटी मला असं सांगायचंय की ह्यालाच अनुसरून निवडणुकीमध्ये जसं आपण एकत्र येतोय तसं विकासासाठी सुद्धा आपण एकत्र यायला पाहिजे. एकमेकाचं उन्ह दोन काढायला नाही पाहिजे. सगळे जण मिळून शासन दरबारी हे प्रश्न मांडायला पाहिजे बरोबर. आणि ते आपल्या पात्रात तालुक्याच्या दृष्टीने कसे पडतील ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. बघा ना, आता आपण आपल्या करमाळा तालुक्याच्या हाकेच्या अंतरावरती मागे तलाव आहे, तिथलं पाणी आता दुसरे पळवायला लागले. अगदी बरोबर तरी सुद्धा आपल्यातले राजकीय व्यक्ती पाहिजे तसं लक्ष देत नाहीयेत. आहे. त्याच्यानंतर दहेगाव उपसा सिंचन योजना, किती दिवस झालं मी त्याच्यावरतीच ऐकतोय. दहेगाव उपसा सिंचन योजना आम्ही हे केली ना आम्ही ते केली, पण नवीन काय, आता रिटेवाडी उपसा सिंचन योजना नावाला आणली जाते. कुकडीचं पाणी आपल्याला हक्काचं मिळत नाही पूर्ण. त्याच्यानंतर ही जातेगाव टेंभुर्णी महामार्गाचा प्रश्न आपण पाहतोय. प्रशासकीय भवनाचा प्रश्न आपण पाहतोय. जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येऊन स्वतः त्याचं भूमिपूजन केलं. डिकसळाचा प्रश्न आहे, कितीतरी प्रश्न आहेत. भरपूर. आणखी तुम्हाला कुठले असे महत्वाचे प्रश्न कुठले वाटतात? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कसं आहे, केळी आपल्याकडं संशोधन तेच- प्रश्न हा देखील. केळीचं इतकं मोठं उत्पादन आपल्याकडे जवळजवळ 24,000 हेक्टर क्षेत्र बरोबर. केळीचं निर्माण झालेलं आहे. आता कालच मी ॲग्रोवनला एक बातमी वाचली की जळगावची केळी 22 रुपये किलोने चालली बरोबर आणि करमाळा तालुक्यातली केळी 17 रुपये. बरोबर हा का प्रकार आहे? बरोबर. ह्याच्यासाठी आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या नेते मंडळींनी केळीला हमी भाव कसा मिळेल, जसं उसाला तुमचा हमी भाव आहे बरोबर. तसं केळीलाही मिळाले पाहिजे. बरोबर ह्याच्यावर भांडायला पाहिजे. बरोबर. तुम्ही आत्ताच सांगितलं आपलं रस्त्याचा प्रश्न आहे, जातेगाव टेंभुर्णीचा रस्त्याचा प्रश्न आहे. चौपटगावपर्यंत रस्ता झाला आणि इथून पुढे रस्ता होत नाही. बरोबर. आम्ही नुसतं ऐकतोय की जमीन संपादनाचं काम चाललंय. बरोबर. किती किती दिवस झाले, 2 विधानसभा झाले, त्याच्यात 3. म्हणजे असा प्रकार बी होता कामा नये ना. बरोबर. त्याच्याशिवाय आपला आदिनाथ सहकारी साखर कारखाना, शेतकऱ्यांचं सहकाराचं मंदिर आहे. तुम्ही राजकारण जरूर करा, सगळ्यांनी पण एकत्र जे- मिळून त्याला निधी कसा मिळेल हे बघायला पाहिजे. तिथं नारायण आबा वेगळ्या गटाचा आहे, संजय मामा वेगळ्या गटाचे आहेत, रश्मी बागल वेगळ्या गटाचे आहेत. असं न बघता आपला तालुक्याचा कारखाना कसं त्याला निधी मिळेल, तो कसा त्याचा भोंगा वाजेल हे बघणं महत्वाचं आहे ना. बरोबर. आपण काय करतोय, ती दिलं सोडून सोन्याचा दूर निघेल का आणि त्यांचा कारखाना कसा चालू होणार नाही ह्याच्याकडेच आपण बघतो. आडवा आडवी हे खूप मोठ्या मग प्रमाणात. हे सर्वसामान्य लोक बोलत नाहीत बरोबर. अशोकराव, बरोबर परंतु ही लोकात आहे. मनात चर्चा आहे. बरोबर. धन्यवाद भाई, आपण खूप विस्तारानं चर्चा केलेली आहे. नेमकं हा शेवट जनतेचा कौल आहे. बरोबर आहे. नेमकं विजय कोणाला करायचं काय, पण राजकारण होत राहणार. कुणी जरी आला तरी त्याचं स्वागत करणं ही लोकशाहीच आहे. आणि तेवढंच महत्वाचं, जो कोण विरोधात असेल त्याने देखील सत्ताधाऱ्याकडून काम कसं करून घेता येईल त्याच्यावरती अंकुश बी ठेवता येतो ना. अगदी बरोबर. सत्ता मिळालीच नाही आणि मी करणारच नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही अंकुश ठेवून कामं करून घ्या. तुम्हाला आठवतंय ह्या रस्त्यासाठी एक लोक चळवळ उभा झाली होती, त्यात पत्रकार सुद्धा सहभागी झाले होते. फेसबुकलाही केलेले आहेत आपण, अनेक मंत्र्यापर्यंत त्याला हे केलेलं आहे आपण. तसं पुन्हा करण्याची वेळ येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आणि जो कोण विरोधात असेल त्यांनी देखील अंकुश ठेवून आपण
काम करून घेणं हीच लोकशाहीचा खरा स्तंभ आहे, म्हणजे काय म्हणता येईल, आत्मा आहे हा लोकशाहीचा. सत्ताधारी आणि विरोधकांवर अंकुश ठेवणं ही लोकशाहीमध्ये विरोधकांचं तेवढंच काम आहे. धन्यवाद. येणारा निकाल बघा, काय असेल तो स्वीकारा. काय का तुम्हाला काय अजून आव्हान करायचं? आता पुष्कळ आपली चर्चा झाली त्या बरोबर पद्धतीने. बरोबर. हा काय आम्ही कोणाचा कौल नाही मांडला. नाही. जे लोकांच्या मनात जे प्रश्न होते ते आम्ही एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा मुलाखत वगैरे मी काय ह्याला म्हणणार नाही, हे आपल्या चर्चा. गप्पा होत्या, चर्चेनुसार. खुल्या हा. चर्चा होत्या. धन्यवाद.